लातूरमध्ये अफजल कुरेशी यांचा जलवा, स्वीकृत नगरसेवक यांचा भव्य सत्कार। लातूरमध्ये अफजल कुरेशींची दमदार एंट्री, लातूरच्या राजकारणात नवा पॉवर। लातूर शहराच्या सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे आणि सातत्याने कार्य करणारे अफजल कुरेशी यांची काँग्रेस पक्षाकडून लातूर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून झालेली नियुक्ती ही शहरासाठी अभिमानाची बाब ठरत आहे। त्यांच्या कार्याची दखल घेत ही संधी मिळाल्याने शहरभर आनंद, समाधान आणि नव्या आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे। अफजल कुरेशी हे केवळ नगरसेवक नसून जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला आपला प्रश्न मानून त्यावर तोडगा काढणारे खरे लोकनेते म्हणून उदयास आले आहेत। गोरगरिबांच्या समस्या सोडवणे, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आणि प्रशासनाशी सातत्याने संवाद साधून नागरिकांच्या अडचणी मार्गी लावणे ही त्यांची कार्यशैली लातूरकरांच्या मनात घर करत आहे। त्यांचा साधेपणा, संयम, अभ्यासू वृत्ती आणि लोकांशी असलेला जिव्हाळा यामुळे ते सर्वसामान्यांचे विश्वासू नेतृत्व बनत आहेत। कोणताही दिखावा न करता शांतपणे आणि परिणामकारक काम करण्याची त्यांची पद्धत आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। शहरातील विकास कामांवर त्यांनी घेतलेली मेहनत आणि प्रश्नांवर केलेला ठाम पाठपुरावा यामुळे प्रशासनालाही सतत सजग राहावं लागत आहे। त्यांच्या निवडीमुळे लातूर महानगरपालिकेत आता सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावी आणि ठोस आवाज मिळाला आहे। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ते ज्या सकारात्मक दृष्टिकोनातून कार्य करत आहेत त्याचा परिणाम आगामी काळात निश्चितच दिसून येईल असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत। दरम्यान शहरातील इस्लामपुरा गल्ली येथे बशीर गुलाम कुरेशी यांच्या निवासस्थानी आयोजित उत्साही कार्यक्रमात अफजल कुरेशी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा जनसामान्यांचा कायद्याचे संपादक सौदागर मोहम्मद रफी, बशीर कुरेशी, मोहसिन कुरेशी, अफराज कुरेशी, ज्येष्ठ पत्रकार अजित सौदागर, डॉक्टर जावेद सय्यद, पत्रकार शफीक सौदागर, तानाजी भंडे, रमेश खताळ, याकूबसाब सौदागर, शमशुद्दीन कुरेशी, फारुख कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकंदरीत अफजल कुरेशी यांच्या रूपाने लातूर महानगरपालिकेला एक सक्षम, कार्यक्षम आणि खऱ्या अर्थाने लोकाभिमुख नेतृत्व लाभलं असून त्यांच्या नेतृत्वाखालील शहर विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल असा ठाम विश्वास सर्व स्तरातून व्यक्त होत आहे। कायदा लाईव्ह बातमीसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी शफीक सौदागर, संपादक सौदागर मोहम्मद रफी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करा। लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।